क्रिकेटच्या मैदानात जेव्हा हा गडी उभा राहतो तेव्हा गोलंदाजाच्या पोटात गोळा येतो. युवराज सिंगची आठवण करून देणारा हा सिक्सर किंग म्हणजे शिवम दुबे. पण सध्या मैदानावर आग लावणारा हा शिवम खासगी आयुष्यात किती रॉयल जगतो हे तुम्हाला माहिती आहे का? त्याची एकूण संपत्ती किती आहे, त्याच्या ताफ्यात कोणत्या लक्झरी गाड्या आहे, सगळं सांगतो. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. IPL 2026च्या हंगामात शिवम दुबेनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की त्याला पॉवर हिटर का म्हणतात. या सीझन मध्ये चेन्नई सुपर किंग्सनं त्याला तब्बल 12 कोटी रुपयांचं मानधन देऊन आपल्या संघात कायम ठेवलं होतं. मागच्या काही दिवसात झालेल्या सामन्यांमध्ये त्यानं 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं धावा केल्या आणि दुसरीकडे टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप 2026च्या विजयात सुद्धा त्याचा मोठा वाटा होता. याच यशामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू आता गगनाला भिडलेली आहे. 2026 मध्ये शिवम दुबेची एकूण संपत्ती अंदाजे 30 ते 34 कोटीच्या दरम्यान होती. वर्षाला जवळपास 12 कोटी रुपये त्याला फक्त IPL मधून मिळतात, तर BCCI ग्रेड C कॉन्ट्रॅक्ट मधून सुद्धा त्याला वर्षाला 1 कोटी रुपये मिळतात. दुसरीकडे पीटर इंग्लंड, माय प्रोटीन आणि स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या ब्रँड्स मधून त्याला वर्षाला 5 ते 6 कोटी रुपये मिळतात. मुंबईच्या ओशिवरा भागात त्याचे 2 आलिशान अपार्टमेंट्स आहेत, यांची किंमत करोडोंमध्ये आहे. आता पाहूयात त्याच्या कारचं कलेक्शन. शिवमला गाड्यांची जबरदस्त आवड आहे. त्याच्या ताफ्यात मर्सिडीज बेंज SUVचं एक क्लासिक आणि एक लक्झरी राईड मॉडेल आहे. BMW X7 सुद्धा त्याच्याकडे आहे, जिची किंमत जवळपास 1,30,00,000च्या घरात आहे. एकेकाळी क्रिकेट सोडून देण्याची वेळ सुद्धा त्याच्यावर आली होती. शिवमचे वडील रमेश दुबे यांचा डेअरीचा व्यवसाय होता. मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांनी हे सगळं पणाला लावलं, आपला व्यवसाय विकला आणि घराच्या मागे त्यांनी टर्फ तयार केलं. पण एका टप्प्यावर त्याची घरची परिस्थिती एवढी खालावली होती की क्रिकेटचा खर्च करणं सुद्धा कठीण झालं होतं. तसंच दुसरीकडे शिवमला 14 वर्षाचा असताना क्रिकेटमधून सुद्धा ब्रेक घ्यावा लागला होता आणि याचं कारण होतं शिवमचं वाढलेलं वजन. जास्त वजनामुळे त्याला धावताना खेळताना त्रास व्हायचा, त्यामुळे त्याला जवळपास 5 वर्ष क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं. पण नंतर त्यानं जेव्हा कमबॅक केलं तेव्हा त्यानं आपल्या मेहनतीच्या जोरावर आपलं सगळं साम्राज्य उभं केलं. बरं, एवढी संपत्ती आणि प्रसिद्धी असून सुद्धा शिवमचे पाय जमिनीवर आहेत. नुकताच वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जेव्हा सगळे खेळाडू विमानानं जात होते तेव्हा शिवम ट्रेननं निघाला आणि मुंबई गाठली, तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती. सगळ्यात खास म्हणजे स्वतःचं यश आपल्या वडिलांच्या चरणावर अर्पण करणारा हा खेळाडू खऱ्या अर्थानं रिअल हिरो आहे. तुम्हाला शिवम दुबेची फलंदाजी कशी वाटते आणि त्याची एकूण सगळी स्टोरी कशी वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ किंवा माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.